मित्रांनो, या तुम्हाला स्वर्ग दाखवतो. जय श्रीराम मित्रांनो, आज मी निघालेलो आहे सातारा शहरापासून अवघ्या 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या प्रसिद्ध ठोसेघर धबधब्याकडे. तर जाताना अतिशय सुंदर असं वातावरण झालं होतं पावसाचं. जाता जाता माकडे दिसली, त्यांना थोडं खाऊ घातलं आणि निघालो पुढे. वातावरण अतिशय सुंदर असं झालेलं होतं. या ठिकाणी मी पोचताच पाऊस तर खूप लागत होता, त्यासाठी रेनकोट घेतलं. रेनकोट घालून निघालो पुढे धबधब्याकडे. तर पोचलो, तिकीट घेतली आणि निघालो आतमध्ये. ठोसेघर धबधबा या ठिकाणी. तर आतमध्ये निसर्ग इतका सुंदर असा दिसत होता. वरनं पाऊस पडतोय आणि ठोसेघर या ठिकाणी सर्वत्र झाडच पसरलेले आहे. सुंदर असा नजारा आहे. आणि मी निघालो पहिल्यांदा मोठ्या धबधब्याकडे. वातावरण खूपच छान झालेलं होतं. तर चला मग पाहूया आपण हा संपूर्ण धबधब्याचा नजारा. मित्रांनो, या तुम्हाला स्वर्ग दाखवतो. तर हा नजारा पाहून आपण निघालो छोट्या धबधब्याकडे. छोटा धबधबा तुम्ही म्हणताल, छोटा धबधबा चाललाय बघायला, काय असेल त्यात एवढा मोठा धबधबा बघायला? तसं नाही. सर्वात खास गोष्ट आहे तर ही छोट्या धबधब्याची. काय नजारा आहे तुम्ही पाहू शकताय. दादा जय श्रीराम. नजारा तर अतिशय सुंदर असा होता, स्वर्गावानी. तर याच धबधब्याच्या शेजारी होता एक गुफा, जी थेट आपल्याला या धबधब्याच्या खाली नेऊन पोहोचवते. तर चला मग जाऊया या गुफेमध्ये. तर हा नजारा आहे धबधब्याखाली असलेल्या गुफेमधला. तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय श्रीराम.